आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून यंदा 3000 कोटींचं वाढीव उद्दिष्ट. प्रताप सरनाईक यांची माहिती. विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून नवतंत्रज्ञान आत्मसात करावं, अविनाश धर्माधिकारी यांचं आवाहन. आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जिल्हा स्तरावर समितीची स्थापना. आता घडामोडी विस्तारानं. राज्याला यंदा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून 3000 कोटींचं अधिक उत्पन्न देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, असं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. आषाढी यात्रेच्या संदर्भात एसटी सेवेचा आढावा घेण्यासाठी ते काल पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. उपप्रादेशिक परिवहन विभाग दरवर्षी 15,000 कोटींचं उत्पन्न देतं, मात्र यंदा उद्दिष्ट वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये बदल घडवत नवतंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, तसंच अभ्यासाबरोबरच नवं संशोधन केलं पाहिजे, असा उपदेश चाणक्य मंडळाचे प्रमुख तथा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केला. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवानिमित्त काल सोलापुरात व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमधून घेतलेलं ज्ञान अवघ्या काहीच दिवसांमध्ये कालबाह्य होईल, असंही त्यांनी सांगितलं. बार्शी तालुक्यात अवकाळी पावसानं 2400 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. बाधित पिकांचे पंचनामे झाले असून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडे 3 कोटी 16 लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. बार्शीचे तहसीलदार FR शेख यांनी ही माहिती दिली. या तालुक्यात फळपिकांचं जास्त नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी काल प्रसिद्ध होऊ शकली नाही. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अजूनही अडथळे येत आहेत. 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली, मात्र तांत्रिक अडचणीमुळे यादी जाहीर होण्यास विलंब होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं. गुणवत्ता यादीसाठी 27 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोलापूरजवळ असलेल्या केगावमधील NB नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात 2000 तुतीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांच्या निधीतून हा उपक्रम घेण्यात आला. या लागवडीमुळे परिसरात ऑक्सिजनची वाढ होणार असून अॅग्रो टुरिझमच्या धर्तीवर ही लागवड केल्यानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. संस्थेचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन इथं झाली. खासदार प्रणिती शिंदे ह्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीविषयी यावेळी आढावा घेण्यात आला. या योजनांविषयी खासदार शिंदे यांनी संबंधित विभागांना मार्गदर्शक सूचना केली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतीचा व्यवसाय हे साधन नसून ती एक जीवन पद्धती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील असावं, असं सांगलीचे कृषी तज्ज्ञ अंकुश पाटील यांनी म्हटलं आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीनं मिशन विकसित गाव अभियानांतर्गत सेंद्रिय शेतीवर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी ते बोलत होते. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. लोकसंगीत सुगम सरताल छंद लय विज्ञान ज्ञान संस्कृति विधान साहित्य समन्वय शिशुपाल वृद्ध नारी विशेष मुखर कलवाणी शिशुपाल वृद्ध नारी विशेष मुखर कलवाणी आकाशवाणी 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 आकाशवाणी.
या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि विस्तार करण्यासाठी सोलापूर जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि शिक्षण अधिकारी कादर शेख हे शासकीय सदस्य आहेत. तर अशासकीय सदस्य म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुहास पुजारी, ज्येष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशीर्वाद हे या समितीचे अध्यक्ष असून तहसीलदार अंजली मरोड ह्या सचिव आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी या संदर्भात पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काल आढावा घेतला. येत्या 2 दिवसात 5 अधिकाऱ्यांची समिती गठीत करून प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्यात येईल असं आयुक्तांनी सांगितलं. महापालिकेकडे सर्व प्रकारची माहिती असल्यानं महिनाभरात हा प्रस्ताव तयार होईल असंही त्यांनी सांगितलं. नव्या पिढीवर शिवसंस्कार रुजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र आचरणात आणलं पाहिजे असं प्रतिपादन आंध्र प्रदेशातील विचारवंत अप्पाला प्रसादराव यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवस्मारक संस्थेतर्फे तेलुगूतून आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 11 वाजता सोलापुरात विकसित भारताचा अमृतकाल याविषयीची ते माहिती देतील. त्यानंतर दुपारी पंढरपूर इथं आषाढी यात्रेच्या संदर्भात मंदिर समितीनं बोलावलेल्या बैठकीला ते उपस्थित राहतील. अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या 3 नगरपरिषदांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असून त्यासंदर्भात प्रशासकीय तयारीचा प्रारंभ करण्यात आला आहे. सोलापुरातील दाजीपेठ येथील श्री यल्लम्मा आणि श्री जमदग्नी ऋषी यांचा कल्याण उत्सव सोहळा काल भक्तिभावानं पार पडला. आता तापमान. सोलापुरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 28.9, किमान 24.2. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून यंदा 3,000 कोटींचं वाढीव उद्दिष्ट. प्रताप सरनाईक यांची माहिती. विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून नवतंत्रज्ञान आत्मसात करावं, अविनाश धर्माधिकारी यांचं आवाहन. आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जिल्हास्तरावर समितीची स्थापना. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं.